1936ला हे भाषण लिहित असताना बाबासाहेब आंबेडकर त्याच्या अगोदरच्या काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे 1932ला जो काही कम्युनल अवॉर्ड झालेला होता, जातीय निवाडा झालेला होता, त्याचा देखील संदर्भ बाबासाहेब आंबेडकर इथं देत आहेत आणि म्हणतायत की जोपर्यंत इथल्या समाज व्यवस्थेला त्यांची जी काही सोशल पॉवर आहे ती पॉवर जोपर्यंत त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार नाही तोपर्यंत तिथल्या कॉन्स्टिट्युशनल पॉवरला देखील काही अर्थ असणार नाही किंवा कॉन्स्टिट्यूशनला देखील काही अर्थ असणार नाही, जी काही पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशन आपल्याकडे तयार होणार आहे त्या कॉन्स्टिट्यूशनला. आणि बाबासाहेब आंबेडकर लॉसेलने जे काही सांगितलेलं आहे त्या स्टेटमेंटचा आधार घेत आहे, त्याने जे काही प्रशियाच्या जनतेसमोर जे काही भाषण केलेलं आहे त्या भाषणातले स्टेटमेंट बाबासाहेब आंबेडकर इथे देत आहेत. म्हणतायत की राजकीय संविधानाचं मूल्य तेव्हा ठरतं जेव्हा त्याच्यामध्ये सामाजिक शक्तीचा समावेश असतो, पण सामाजिक शक्तीचा जर समावेश त्याच्यामध्ये नसेल तर त्या राजकीय संविधानाला देखील काही अर्थ असणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपल्याला अगोदर जी काही राजकीय जी काही सामाजिक शक्ती आहे त्या सामाजिक शक्तीला अगोदर आपल्याला जिवंत करावं लागणार आहे. इथं काय झालेलं आहे की सोशल जी काही स्ट्रक्चर आपल्याकडे आहे त्या सोशल स्ट्रक्चरनं इथली जी काही खालचा स्तर आहे किंवा अस्पृश्य समाज आहे त्याच्यामधले सगळे जे काही पॉवर्स आहेत ते पॉवर्स काय केलेले आहेत तर ते संपुष्टात आणलेले आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांना त्यांचे सोशल पॉवर मिळणार नाहीत तोपर्यंत त्या इथल्या कॉन्स्टिट्यूशनला देखील काही अर्थ असणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की ह्याच्यासाठी आपल्याला दूर जाण्याची गरज नाही, हे जर पटवून आपल्याला घ्यायचं असेल तर प्रशियाला जाण्याची गरज नाही, तर आपल्याला भारतामधल्या कम्युनल अवॉर्डकडे बघितल्यावरच आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं तर उदाहरण दिलेलंच आहे, पण बाबासाहेब आंबेडकर त्याच्या पुढे जाऊन उदाहरण देत आहेत की हे जे काही होम रूल आहे, आयर्लंडचं जे काही होम रूल आहे त्याचं देखील उदाहरण देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर करत आहेत. अवॉर्डचं उदाहरण दिलेलंच आहे, पण बाबासाहेब आंबेडकर थोडंसं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं देखील उदाहरण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आयरिश मध्ये जे काही होम रूल झालेलं होतं त्या होम रूलच्या माध्यमातून जे काही सोशल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्याचं देखील उदाहरण बाबासाहेब आंबेडकर इथं देत आहेत की जेव्हा आयर्लंडमध्ये काय झालेलं आहे, आयर्लंडमध्ये ज्यावेळेस होम रूल ही जी काही मुवमेंट सुरू झाली तेव्हा अल्स्टर आणि जे काही दक्षिण आयर्लंड आहे, साऊथ आयर्लंड आहे, तर या दोन्हीमध्ये जे काही पॉवर डिस्ट्रीब्यूट होणार होते त्याची चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी इथे केलेली आहे. आणि यांच्यामध्ये जे काही वाटाघाटी होणार होती त्या वाटाघाटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देत आहेत. झालं काय नेमकं की जे काही दक्षिण आयर्लंडचा प्रतिनिधी आहे मिस्टर रेडमंड, तर या मिस्टर रेडमंडनं काय केलेलं आहे तर अल्स्टर लोकांसोबत चर्चा करत असताना त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा तर तुम्ही आम्हाला राजकीय प्रोटेक्शन मागा, पॉलिटिकल प्रोटेक्शन मागा, आम्ही ते तुम्हाला देऊ. आणि मग पॉलिटिकल प्रोटेक्शन दिल्यानंतर अल्स्टरचे सगळे प्रॉब्लेम संपतील असं रेडमंडला वाटत होतं. पण या रेडमंडला उत्तर देत असताना अल्स्टर्सनी काय उत्तर दिलेलं आहे, व्हॉट वॉज द रिप्लाय दॅट अल्स्टर गेव, तर त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे की तुमचं जे काही पॉलिटिकल जे काही तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहात ते प्रोटेक्शन तुमचं खड्ड्यात जावं, आम्हाला त्याची काही गरज नाही. आम्हाला काय पाहायचं आहे तर आम्हाला आमची जी काही पॉवर्स आहेत, आमची जी काही सोशल पॉवर्स आहेत ते आम्हाला हवे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला फक्त पॉलिटिकल पॉवर नको आहे तर आम्हाला आमचे सोशल पॉवर देखील हवे आहेत. पण रेडमंडने त्यांना काय म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला काय करू तर आम्ही तुम्हाला काय पॉलिटिकल जे काही पॉवर्स आहेत त्या पॉवर्स देण्याचा प्रयत्न करू. पण अल्स्टर लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही. अल्स्टर लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पॉलिटिकल प्रोटेक्शनची काही गरज नाही, कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्यावरती राज्य करावं हे आम्हाला मान्य होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, म्हणून त्यांनी या रेडमंडची जी काही ऑफर आहे पॉलिटिकल प्रोटेक्शनची ती रेडमंडची ऑफर या अल्स्टर्सनी नाकारलेली आहे. अल्स्टरचं काय म्हणणं आहे की तुम्ही कसल्याही पद्धतीनं आमच्यावरती राज्य करावं हे आम्हाला मान्य नाही, जोपर्यंत इथे इक्वॅलिटी प्राप्त होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पॉवरच्या अपेक्षेकडे आम्ही येणार नाही. आणि म्हणून अल्स्टर्सनी जी काही रेडमंडची ऑफर आहे ती रेडमंडची ऑफर नाकारलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत इथं प्रॉब्लेम फक्त अल्स्टर आणि जे काही साऊथर्न आयर्लंडचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम कशाचे आहेत तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रामुख्याने हे काही जातीचे प्रॉब्लेम्स आहेत. कुठल्या तर कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट ह्या काही जे काही जाती आहेत तर याचे हे प्रॉब्लेम्स आहेत असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं यांच्यामध्ये हा
प्रॉब्लेम असल्यामुळे इथं राजकीय तोडगा काढत असताना मात्र काय होत आहेत, तर इथं या समस्या निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळं राजकीय तोडगा निघू शकत नाही. कारण काय आहे, तर यांच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम्स आहेत आणि जोपर्यंत सोशल प्रॉब्लेम्स इथले संपत नाही तोपर्यंत यांना देखील हा प्रॉब्लेम सोडवणं अवघड झालेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या पद्धतीने आयर्लंडमध्ये घडलेलं आहे, अल्स्टर्स आणि जे काही साऊथर्न आयर्लंड मधले जे काही लोक आहेत यांच्यामध्ये वाटाघाटी होत असताना काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तेच प्रॉब्लेम्स आपल्या भारतामध्ये देखील येण्याची शक्यता आहे. आपण काय करतो आहे, आपण त्या रेडमंड प्रमाणे काय म्हणतो आहे की ठीक आहे तुम्हाला पॉलिटिकल प्रोटेक्शन घ्या, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की फक्त पॉलिटिकल प्रोटेक्शन प्रश्न मिटणार नाही. जे काही याच्यामध्ये घडत होतं, आयर्लंडमध्ये घडत होतं, त्याच पद्धतीनं भारतामध्ये देखील घडू शकतं. कारण काय आहे, कारण भारताची समस्या देखील अशाच पद्धतीची सोशल समस्या आहे, सोशल प्रॉब्लेम आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जोपर्यंत ही समस्या प्रत्येक राष्ट्रामध्ये आहे, मग ते आयर्लंड असो की भारत असो, जोपर्यंत ही समस्या प्रत्येक राष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला असेच प्रॉब्लेम्स येणार आहेत. आणि म्हणून केवळ राजकीय स्वातंत्र्याने हा प्रश्न मिटणार नाही, तर इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला सामाजिक स्वातंत्र्याची देखील लढावी लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे, तर या आयर्लंडचं उदाहरण दिलेलं आहे आणि अल्स्टर आणि दक्षिण आयर्लंडच्या लोकांमध्ये जे काही वाटाघाटी होत आहेत त्यांच्यामध्ये जे काही सोशल प्रॉब्लेम्स येत आहेत या राजकीय वाटाघाटी करत असताना, बघा काय आहे, इथं पॉलिटिकल डिस्ट्रीब्युशन आहे, पण इथं प्रॉब्लेम काय येतो आहे की सोशल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम येतो आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय वाटाघाटी करत असताना आयर्लंडमध्ये सोशल प्रॉब्लेम्स येत आहेत, म्हणून तिथले सोशल प्रॉब्लेम्स अगोदर संपवले पाहिजे, तेव्हाच तिथल्या राजकीय वाटाघाटी होऊ शकतात. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताचं चित्र देखील याच्यापेक्षा काही वेगळं नाही. भारताचं चित्र काय आहे, भारताचं चित्र देखील हेच आहे की इथं सोशल प्रॉब्लेम्स आहेत आणि इथं सोशल प्रॉब्लेम्स असल्यामुळे इथं देखील पॉलिटिकल जे काही पॉवर डिस्ट्रीब्यूट करायची आहे तिथं देखील तशा पद्धतीची समस्या भारतामध्ये येणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अगोदर आपले सोशल प्रॉब्लेम्स मिटवले पाहिजे, तेव्हाच आपल्याला राजकीय वाटाघाटी करता येऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी आयर्लंडचं हे उदाहरण दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत एका उदाहरणानं हा प्रश्न आपल्याला समजेल असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे काय आहे, तर मी आणखीन एक उदाहरण याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, ते म्हणजे रोमचं. रोम मध्ये काय झालेलं होतं याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी इथं दिलेलं आहे. आयर्लंडचं उदाहरण देऊन बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावरती थांबत नाहीत की अल्स्टर मध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये पॉलिटिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये काही सोशल प्रॉब्लेम्स, सोशल इश्यूज कशा पद्धतीने येत आहेत आणि ते कसे जातीचे इश्यूज आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये सांगितलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकच उदाहरण देऊन इथं बाबासाहेब आंबेडकर थांबलेले नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे रोमचं. रोमच्या इतिहासामध्ये काय घडलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर इथं सांगतायत. काय घडलेलं आहे रोमच्या इतिहासामध्ये, रोमच्या इतिहासामध्ये असं घडलेलं आहे, जेव्हा रोम मधली राजेशाही नष्ट झाली तेव्हा त्यांच्या त्या राजेशाहीचे जे काही अधिकार होते त्या अधिकाराचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, जे काही डिव्हायडेशन आहे, ते डिव्हायडेशन कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्सिमस यांच्यामध्ये झालेलं आहे. आता हे कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्सिमस म्हणजे जे काही राजाचे जे काही अधिकार आहेत, या राजाच्या अधिकाराचं डिस्ट्रीब्युशन होत असताना देखील काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर इथं देत आहेत. काय सांगतायत बाबासाहेब आंबेडकर, ते म्हणतायत की जेव्हा रोम मधली राजेशाही नष्ट झाली, राजेशाही संपुष्टात आली, तेव्हा राजाचे अधिकार काय झालेले आहेत, राजाच्या अधिकाराचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. कशामध्ये झालेलं आहे, कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्सिमस मध्ये, या दोघांमध्ये राजाच्या अधिकाराचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि मग जे काही सेक्युलर ऑथॉरिटी आहे राजाची, द सेक्युलर ऑथॉरिटी ऑफ द किंग, म्हणजे राजाची जे काही सेक्युलर ऑथॉरिटी आहे म्हणजे धर्माच्या बाबतीमधले नसलेले अधिकार, तर ते अधिकार कोणाकडे आलेले आहेत, तर ते अधिकार आलेले आहेत कॉन्सल्सकडे. आणि जे काही रिलिजियस ऑथॉरिटी आहेत त्या रिलिजियस ऑथॉरिटी कोणाकडे आलेल्या आहेत, तर त्या राजाकडे आलेल्या आहेत. त्याच्यामुळं राजाकडे आपलं पॉन्टिफेक्स मॅक्सिमस कडे आलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे जे काही राजाचे अधिकार होते, एकतर धर्माच्या बाबतीमधले अधिकार होते आणि बाकीचे अधिकार धर्माच्या बाबतीमध्ये नसलेले होते. मग धर्माच्या बाबतीमधले जे अधिकार आहेत ते मॅक्सिमस कडे आलेले आहेत आणि दुसरे जे काही धर्माच्या व्यतिरिक्त जे काही अधिकार होते ते कोणाकडे आलेले आहेत, तर ते कॉन्सल्स कडे आलेले आहेत. आणि अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन इथं झालेलं आहे. पण हे डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर देखील एवढ्यावर थांबलेलं नाही. कॉन्सल्स मध्ये जे काही सेक्युलर ऑथॉरिटी आहेत किंवा पॉन्टिफेक्स मॅक्सिमस मध्ये जे काही
रिलीजियस ऑथॉरिटी आहेत, याच्यामध्ये देखील एक वेगळं डिस्ट्रीब्युशन झालेलं बाबासाहेब आंबेडकर नोंद करतायत आणि ते सांगतायत की इथं काय आहे, 2 कॉन्सल्स आहेत समजा. तर एक कॉन्सल्स काय आहे, तो आहे पॅट्रिशियन बघा, आणि दुसरा आहे प्लेबियन. बघा कॉन्सल्स मध्ये काय आहे, एक पॅट्रिशियन आहे आणि एक प्लेबियन आहे. म्हणजे इथे देखील काय झालेलं आहे, तर पॅट्रिशियन आणि प्लेबियन मध्ये जे काही वाटाघाटी आहेत, या वाटाघाटी देखील बरोबरीच्या झालेल्या आहेत. इथे पॅट्रिशियन असं म्हटलेलं नाही की प्लेबियनला आम्ही पॉलिटिकल पॉवर देऊ, पॉलिटिकल पॉवर देऊ, सोशल प्रॉब्लेम तेच राहतील, तसं नाही. तर धर्माच्या बाबतीत नसलेले अधिकार हे फक्त पॅट्रिशियन कडे नाहीत किंवा ते फक्त प्लेबियन कडे नाहीत, तर ते दोघांकडे. आणि दुसरीकडे पॉन्टिफेक्स मॅक्सिमस मध्ये जे काही रिलीजियस ऑथॉरिटी आहे, तिथं देखील काय म्हटलेलं आहे त्यांनी, तिथं देखील अर्धे हे प्लेबियन्स आहेत आणि अर्धे हे काय आहेत, पॅट्रिशियन्स आहेत. इथे जे काही प्रिसेस्ट्स आहेत, म्हणजे ज्याला आपण पुरोहित असं म्हणतो, तर त्या पुरोहितामध्ये देखील काय आहे, अर्धे प्लेबियन्स आहेत आणि अर्धे पॅट्रिशियन्स आहेत. म्हणजे बघा वाटाघाटी किती बरोबरीने झालेल्या आहेत. म्हणजे इथं फक्त कॉन्सल्स कडे जरी सेक्युलर ऑथॉरिटी असल्या तरी त्या फक्त पॅट्रिशियन कडे नाही. सेक्युलर ऑथॉरिटी कोणाकडे नाही, फक्त पॅट्रिशियन कडे नाही, तर त्या प्लेबियन कडे देखील आहे. आणि धर्माच्या बाबतीमधले म्हणजे रिलीजियस ऑथॉरिटी जे आहेत, त्या रिलीजियस ऑथॉरिटी देखील फक्त प्लेबियन्स कडे नाहीत, तर त्या पॅट्रिशियन कडे देखील आहेत. म्हणजे पुरोहित म्हणून फक्त प्लेबियन्स नाहीत, तर कोण आहेत, पॅट्रिशियन्स देखील आहेत. आणि त्याच्यामुळं अर्धे प्लेबियन्स आणि अर्धे पॅट्रिशियन्स हे पुरोहित वर्गामध्ये देखील आहेत, ज्यांच्याकडे धर्माचे अधिकार आहेत. आणि धर्माच्या व्यतिरिक्त जे अधिकार आहेत ते कॉन्सल्स कडे आहेत. पण तिथे देखील काय आहे, तिथे देखील पॅट्रिशियन्स आहेत आणि प्लेबियन्स आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जर असं डिस्ट्रीब्युशन झालेलं असेल तर भारतामध्ये देखील याच्यापेक्षा वेगळी समस्या नाही. काय आहे, जर पॉलिटिकल पॉवर हे जर एकाच व्यक्तीकडे राहणार असतील तर त्याला काय अर्थ असणार नाही. म्हणून पॉलिटिकल पॉवरचं देखील डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि त्या प्रत्येक सोशल जे काही स्टेटस आहेत, त्या सोशल ग्रुप्स आहेत, त्या सोशल ग्रुप्स मध्ये ते झालेलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपलं जे काही प्रॉब्लेम्स आहे, हा प्रॉब्लेम आयर्लंड पेक्षा वेगळा नाही किंवा रोम पेक्षाही वेगळा नाही. आयर्लंड मध्ये ज्या पद्धतीने वाटाघाटी झालेल्या आहेत, त्याच पद्धतीच्या वाटाघाटी रोम मध्ये देखील झालेल्या आहेत. आणि या दोघांमध्ये जे काही सोशल प्रॉब्लेम्स आहेत, हे सोशल प्रॉब्लेम्स काय झालेले आहेत, तर हे सोशल प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने संपवलेले आहेत. आणि सोशल प्रॉब्लेम संपवून त्यांनी काय केलेलं आहे, पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन करण्याच्या अगोदर आपल्याला सोशल प्रॉब्लेम्स संपवले पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जोपर्यंत सोशल प्रॉब्लेम्स आपले संपणार नाहीत तोपर्यंत पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता येणार नाही. एकीकडं काही लोकांना शाळेत जाऊ दिलं नाही, काही लोकांना विहिरीवरचं पाणी भरू दिलं जात नाही, काही लोकांना जरीचे काठ असलेले कपडे घालू दिले जात नाहीत, स्त्रियांना सोन्याचे दागिने घालू दिले जात नाहीत, काही लोकांना तूप खाण्यास परवानगी नाही. असं असताना, असे सोशल प्रॉब्लेम्स असताना आपण पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन कशाच्या आधारावर करणार आहोत. त्याच्यामुळं हे सोशल प्रॉब्लेम्स अगोदर संपले पाहिजे, समाज सगळा इक्वेलिटीवर आला पाहिजे, सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याकडे असतील तर आपण जे काही आपली जी काही पॉलिटिकल पॉवर आहे, पॉलिटिकल पॉवरला कसलाही अधिकार उरणार नाही आणि त्याच्यामुळं त्याला काही अर्थच राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अगोदर सोशल प्रॉब्लेम संपवले पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपलं पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, जे आयर्लंडमध्ये झालेलं आहे, जे रोम मध्ये झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही मागणी डिमांड ठेवलेली आहे ती म्हणजे कशाची, तर सामाजिक स्वातंत्र्य अगोदर मिळालं पाहिजे, समाज इक्वेलिटीवर आला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला पॉलिटिकल पॉवरचं डिस्ट्रीब्युशन करता येईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जोपर्यंत आपल्याकडले जे सोशल प्रॉब्लेम्स आहेत ते सोशल प्रॉब्लेम संपणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडे आपण पॉलिटिकल पॉवरला किंवा पॉलिटिकल डिस्ट्रीब्युशनला आपण पात्र ठरणार नाही. म्हणजे डब्ल्यूसी बॅनर्जी जे सांगतायत की आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, पण एवढे प्रॉब्लेम जरी असले तरी आपल्याला काही हरकत नाही. आपण काय करू शकतो, आपण आपली जे काही पॉलिटिकल जे काही मुवमेंट आहे ती पुढे घेऊन जाऊ शकतो आणि पॉलिटिकल पॉवर आपल्याकडे आपण घेऊ शकतो. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल पॉवर नेमकं कोणाच्या हातामध्ये येणार आहेत, तर ते फक्त वरच्या वर्गाच्या हातामध्ये येणार आहेत. मग खालच्या वर्गाचं काय, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांसमोर आहे. जो प्रश्न कुठे होता, जो प्रश्न अल्स्टर्सच्या समोर होता, जो प्रश्न इथल्या पेट्रिशियनच्या आणि प्लेबियनच्या समोर होता,
जो प्रश्न त्या कॉन्सलच्या समोर आहे, या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर विचार करतायत आणि म्हणतायत की तिथं जे प्रॉब्लेम्स होते सोशल प्रॉब्लेम्स, तशाच पद्धतीचे सोशल प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडचे देखील सोशल प्रॉब्लेम जेव्हा संपत येईल तेव्हा आपण काय होऊ, आपण पॉलिटिकल पॉवरला पात्र ठरू. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर काय झालं पाहिजे, सामाजिक जे काही सोशल प्रॉब्लेम्स आहेत ते सोशल प्रॉब्लेम्स आपण अगोदर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत ज्यावेळेस आपण संविधान तयार करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याला देखील काय करावं लागेल, आयर्लंड प्रमाणे आणि रोम प्रमाणे इथं देखील वाटाघाटी कराव्या लागतील. त्याच्यामुळं त्याचा जो तिढा आहे तो अगोदर सुटणं गरजेचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं सांगतायत की जगातल्या जेवढ्या काही पॉलिटिकल क्रांत्या, राजकीय क्रांत्या आतापर्यंत झालेल्या आहेत त्या सगळ्याच राजकीय क्रांत्याच्या अगोदर काय झालेलं आहे, तर सामाजिक सुधारणा झालेल्या आहेत आणि धार्मिक सुधारणा झालेल्या आहेत. जिथे जिथे अगोदर सामाजिक सुधारणा झाल्या, जिथे जिथे अगोदर राजकीय सुधारणा झाल्या, जिथे धार्मिक सुधारणा झाल्या, तिथेच नंतर राजकीय क्रांती झालेली आहे. अगोदर राजकीय क्रांती झालेली आहे आणि मग सामाजिक आणि धार्मिक क्रांतीकडे लोक वळलेले आहेत असं झालेलं नाही. तर काय झालेलं आहे, अगोदर लोकांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती केलेली आहे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते राजकीय सुधारणांकडे वळलेले आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये, त्याच्यामधली जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये ठेवलेली आहेत आणि असं म्हटलेलं आहे की जे काही राजकीय क्रांत्या जगभरामध्ये घडलेल्या आहेत त्या प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे काय आहे, तर प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यांचा बेस आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे उदाहरण देत असताना असं म्हटलेलं आहे की जगातल्या सगळ्या क्रांत्या तुम्ही बघा, ते महाराष्ट्रापासून फार अमेरिकेपर्यंतच्या सगळ्या क्रांत्याची उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये दिलेली आहेत. तुम्ही पुस्तकामध्ये डिटेल वाचून घ्या, आपण थोडक्यात तिथे चर्चा करू त्याच्यावरती. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की आपण राजकीय स्वातंत्र्याची किंवा राजकीय क्रांतीची आस धरून आहोत, पण आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा कराव्या लागणार आहेत. धार्मिक सुधारणा तर सोडा, बाबासाहेब आंबेडकरचा आग्रह काय आहे, तर सामाजिक सुधारणांचा आग्रह आहे. आणि जोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाही तोपर्यंत आपल्याला राजकीय क्रांती करता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरामधल्या लोकांची, जगभरामधल्या राजकीय क्रांत्यांची उदाहरणं इथे दिलेली आहेत. काय म्हटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की अमेरिकेमध्ये असेल, अरबमध्ये असेल, चंद्रगुप्त मौर्याची असेल, महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, गुरु नानकांची असेल, शिखांची असेल, या सगळ्या क्रांत्यांच्या अगोदर काय झालेलं आहे, एक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा इथं झालेल्या आहे. त्याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे मार्टिन ल्युथरचं. काय झालेलं आहे मार्टिन ल्युथरच्या बाबतीमध्ये, तुम्हाला मी मागच्या सेमिस्टरमध्ये, मला वाटतं फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्टिन ल्युथरनं काय केलेलं अमेरिकेमध्ये 1517ला अमेरिकेमध्ये त्याने 95 थेसिस लिहिले आणि चर्चला काही प्रश्न उपस्थित केले. आणि जे काही अधिकार चर्चकडे आहेत ते चर्चकडे असलेले जे अधिकार आहेत, म्हणजे बायबल वाचणे किंवा बायबलला समजून घेणे किंवा त्याचं जे काही अनालिसिस आहे, त्याची चिकित्सा करणे, या सगळ्या अधिकारावरती मार्टिन ल्युथरनं 1517 मध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि हे प्रश्न उपस्थित करत असताना मार्टिन ल्युथर असं म्हणतो आहे की हे सगळे अधिकार लोकांना का नसावेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. 1517ला त्यांनी चर्चला हे प्रश्न उपस्थित केले. 95 थेसिस म्हणजे 95 प्रश्न लिहिले आणि चर्चच्या दरवाजावरती ठोकून दिले. मार्टिन ल्युथरच्या या प्रश्नांकडे सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही, पण एक 4-5 वर्ष या मार्टिन ल्युथरच्या प्रश्नावरती अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेचं रूपांतर नंतर काय झालं, 5 वर्षानंतर चर्चला त्याची दखल घ्यावी लागली आणि चर्चनं दखल घेऊन मार्टिन ल्युथरला चर्चेसाठी बोलवलं आणि त्यांनी नंतर मग काय झालं, बायबलचं ट्रान्सलेशन असेल, बायबल वाचण्याचा अधिकार असेल, बायबल समजून घेण्याचा अधिकार असेल किंवा त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार असेल, हे लोकांना सहजासहजी नंतर प्राप्त झाले. पण मार्टिन ल्युथरनं जी सुरुवात केली याचाच परिणाम म्हणून आपण बघतो आहे की अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे, एक मोठी क्रांती नंतरच्या कालखंडामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. 1517ला त्यांनी हे सुरू केलं आणि तिथून खऱ्या अर्थानं लोक जागृत व्हायला लागले. आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की 1776ला
अमेरिकेमध्ये एक मोठी क्रांती झाली आणि अमेरिकेमध्ये काय झालं तर अमेरिकेमध्ये एक लोकशाही जे राज्य आहे किंवा लोकशाहीचे संविधान आहे ते संविधान तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर आपण ज्यावेळेस अरब कंट्रीकडे येतो तर अरब कंट्रीमध्ये देखील तेच पाहायला मिळतं की अरबामध्ये ज्यावेळेस क्रांती झाली तेव्हा अरब मध्ये देखील कोणी काम केलेलं आहे तर मोहम्मद पैगंबरांचं काम तिथं आहे. आणि मग त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबरांनी जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा तिथे केलेल्या आहेत त्याच्यानंतर मुस्लिमांची जी काही राजवट आहे ती राजवट तिथं प्रस्थापित झाली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामधून एक राजकीय क्रांती देखील नंतरच्या काळामध्ये उदयास आली आपल्याला पाहायला मिळते. बघा, अमेरिकन क्रांतीच्या पाठीमागे मार्टिन लुथरने केलेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आहेत. तर अरब कंट्रीमध्ये जे काही राजकीय क्रांती झाली त्याच्या पाठीमागं मोहम्मद पैगंबरांनी जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केल्या ते दडलेलं आहे. तर भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्यांचं जे राज्य होतं त्या चंद्रगुप्त मौर्यांच्या राज्याच्या स्थापनेच्या पाठीमागे बुद्धाने जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केलेल्या होत्या त्याची पार्श्वभूमी आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य स्थापन केलं त्याच्या पाठीमागे संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांनी जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केलेल्या आहेत त्याच्या आधारावरती झालेलं आहे. हॅलो हॅलो सर. आवाज येत नाही सर. वेळ संपला वाटतं सर सांगत आहे. हॅलो. हा सर. हा जे काही क्रांत्या झालेल्या आहेत तर आपला वेळ संपला होता बहुतेक त्याच्यामुळेच थोडस स्टॉप झालं होतं. तर इथं जे काही चंद्रगुप्तांची क्रांती झालेली आहे राजकीय क्रांती झालेली आहे त्याच्या पाठीमागे काय आहे तर बुद्धाच्या राजकीय जी काही सामाजिक आणि धार्मिक जे काही सुधारणा आहेत त्याची पार्श्वभूमी आहे. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य उभं करण्याच्या पाठीमागे महाराष्ट्रामध्ये जे काही संतांनी 16व्या शतकामध्ये काम केलेलं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचं त्याची पार्श्वभूमी आहे. तर शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे गुरु नानकांनी जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केलेल्या आहेत त्याची पार्श्वभूमी दडलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपण बघतोय की हे जे सगळ्या राजकीय क्रांती आहेत या सगळ्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे काय आहे तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा
अगोदर झालेले आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की आता जरी आपल्याला क्रांती करायची असली, राजकीय क्रांतीकडे आपण जरी जात असलो, तरी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या जगाच्या इतिहासाला आपल्याला नाकारून चालणार नाही. जगभरामध्ये जिथं जिथं राजकीय क्रांती झाली तिथं तिथं सामाजिक सुधारणा अगोदर झाल्या, धार्मिक सुधारणा अगोदर झाल्या, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की भारतामध्ये देखील त्याचीच आवश्यकता आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्याकडे सामाजिक सुधारणा होणार नाहीत आणि धार्मिक सुधारणा होणार नाहीत, तोपर्यंत आपण देखील राजकीय क्रांतीला पात्र असणार नाही. किंवा अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे जर सामाजिक राजकीय क्रांती झाली तर ती दीर्घकाळ टिकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये देखील शेवटचं भाषण करत असताना म्हटलेलं आहे की आपण फक्त पॉलिटिकल जी काही स्वातंत्र्य आहे किंवा राजकीय स्वातंत्र्य आहे तेवढं मिळवलेलं आहे, तर आपल्याला आणखी सामाजिक स्वातंत्र्यातून बाहेर यायचं आहे आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे देखील जायचं आहे. जोपर्यंत आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य लोकांना मिळत नाही, तोपर्यंत इथल्या राजकीय स्वातंत्र्याला काही अर्थ असणार नाही. आणि म्हणून जर इथल्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही तर काय करतील लोक, ही राजकीय स्वातंत्र्याची जी लढाई आहे ही लढाई पुन्हा एकदा उलटून टाकतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की जर आपल्याला पॉलिटिकल जी काही आपली रिव्होल्युशन आहे, राजकीय क्रांती आहे, ही राजकीय क्रांती जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अगोदर ह्या सोशल आणि जी काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा सोशल प्रॉब्लेम्स आहेत प्रामुख्याने, ते प्रॉब्लेम्स आपल्याला संपुष्टात आणावे लागतील. तेव्हाच आपली जी काही राजकीय क्रांती आहे ही राजकीय क्रांती आपल्याकडे टिकून राहणार आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक सुधारणांचा आग्रह अगोदर धरलेला आहे. आणि WC बॅनर्जी जे काही सांगतायत त्याला उत्तर देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. भारतामधली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती, बलाई लोकांची परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे. गुजरात मधले काही उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत आणि ते उदाहरणं देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे की इथले सोशल प्रॉब्लेम्स काय आहेत आणि हे प्रॉब्लेम्स मिटवणं का गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या टप्प्यामध्ये जगभरामध्ये झालेल्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे कशा पद्धतीने सामाजिक सुधारणा अगोदर झालेल्या आहेत त्याची देखील उदाहरणं इथं आपल्याला दिलेली पाहायला मिळतात. आणि म्हणून सामाजिक सुधारणा या राजकीय सुधारणांच्या अगोदर होणं अपेक्षित आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. परंतु सामाजिक सुधारणांवरती इथं जी काही राजकीय टीकाकार आहेत हे टीकाकार त्याच्यावरती तुटून पडतात आणि इथल्या सामाजिक सुधारणांना पाठबळ देत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की इथल्या सामाजिक सुधारणांचा जो मार्ग आहे हा मार्ग स्वर्गाच्या मार्गापेक्षा देखील खडतर आहे. आणि म्हणून या मार्गावरून जात असताना इथं या लढाईला किंवा सामाजिक सुधारणांना काय आहे, मित्र कमी आणि विरोधकच जास्त आहेत. त्यातला एक विरोधक बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समोर ठेवला, तो म्हणजे राजकीय विरोधक. बाबासाहेब आंबेडकर इथून पुढे दुसऱ्या एका विरोधकाकडे जात आहेत, त्याचं नाव आपण सांगितलेलं होतं. काय होतं, कोण आहे आणखीन एक विरोधक सामाजिक सुधारणांचा? कमेंट मध्ये या पटकन. आपण दोन विरोधक बघतो आहे. कुठले विरोधक बघतो आहे? सामाजिक सुधारणांना असलेले दोन विरोधक बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. कोणते कोणते कमेंट मध्ये सांगा. महात्मा गांधी. कोण विरोधक आहेत सामाजिक सुधारणांचे? भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की भारतामधल्या सामाजिक सुधारणांचा मार्ग स्वर्गापेक्षा खडतर आहे. इथं सामाजिक सुधारणांना मित्र कमी आणि टीकाकारच जास्त आहेत. त्यातले दोन प्रमुख टीकाकार बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. एक आहेत राजकीय टीकाकार, ज्याच्यावरती आपण आतापर्यंत चर्चा केली 2 लेक्चर मध्ये. आणखीन एक टीकाकार बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. कोण आहेत दुसरे टीकाकार? कोण आहेत राजकीय सामाजिक सुधारणांचे? दीपाली, महात्मा गांधी, पंडित, सचिन वानखेडे, इंगोले राजकिरण, अभिषेक, टाकणकर ज्योती, टाकणकर शिल्पा, WC बॅनर्जी, विकास नरवाडे. सांगा फटाफट या कमेंट मध्ये. सर महात्मा गांधीजी आणि बॅनर्जी. WC बॅनर्जी आणि लोकमान्य टिळक.
व्हॉइस मध्ये नका येऊ, कमेंट मध्ये या. कमेंट मध्ये हा? अरे दुसरे जे टीकाकार आहेत सामाजिक सुधारणांचे, हे दुसरे टीकाकार आहेत कोण? समाजवादी. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की सामाजिक सुधारणांना इथं मित्र कमी आणि टीकाकारच जास्त आहेत. त्यातले दोन प्रमुख टीकाकार आहेत, एक म्हणजे राजकीय टीकाकार आणि दुसरे म्हणजे समाजवादी. हे दोन टीकाकार मी तुम्हाला सांगितले होते. अपग्रेड झालेला वेळ आपला फक्त 30 सेकंदाचा बाकी आहे. आपण इथं थांबूया. आणि समाजवाद्यांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, समाजवादी या सामाजिक सुधारणावरती कशा पद्धतीने टीका करतायत हे आपण सोमवारच्या लेक्चर मध्ये बघूया. लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात की सामाजिक सुधारणांचे दोन